आज बनवूया वाटाणे भात. तर नमस्कार मंडळी, मी शुभांगी. इकडे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 वेलची टाकून घेतलेली आहे. तर हे खडे मसाले म्हणून. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा इथे मी कढईमध्ये टाकून घेत आहे. या अशा पद्धतीने परतवून घ्यायचा कांदा व्यवस्थित. कांदा परतत आला की लगेच बाकीचं भाज्या मी इथे घालून घेणार आहे. मी इथे बारीक चिरलेला गाजर पण कढईमध्ये टाकून घेत आहे. गाजर पण व्यवस्थित परतवून घेत आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेला बटाटा इथे मी टाकून घेतलेला आहे. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. हा भात खायला खूपच पौष्टिक आणि हेल्दी आहे, तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे मी घरगुती काळा मसाला पण इथे टाकून घेत आहे कढईमध्ये. आता साधारण हा मसाला मी 2 चमचे कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. धुतलेले तांदूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोलम 1001 असे तांदळाचा पण वापर करू शकता. त्याचा भात एकदम सुटसुटीत येतो. तर इथे मी पाणी ओतून घेत आहे. 1 वाटी तांदूळ असतील तर त्याला 2 वाटी पाणी असं प्रमाण आहे. तर इथे मी अंदाजे पाणी घालून घेत आहे. तर या अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. झाकण ठेवल्यानंतर ही उकळी आल्यानंतर तुम्ही भात बघू शकता. वाटाणे सगळे वरती तरंगलेले आहे. तर या पद्धतीने पुन्हा मी एकदा मिक्स करून घेत आहे. मिक्स झाल्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवून घेत आहे 5 मिनिटासाठी आणि आपला मस्त गरमागरम वाफळता वाटाणे भात तयार आहे. इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे हा भात चिकट आलेला आहे. तर तुम्ही दुसरे तांदूळ वापरू शकता यासाठी. आमच्या घरामध्ये हे तांदळाचा भात खूप आवडतो, तर त्यासाठी मी बनवलेला आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. नक्की ट्राय करा. तर मी आता इथे सर्व करून घेत आहे. खूप छान लागतो हा भात खायला. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. असेच कनेक्ट राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.